नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। आता मी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात आहे। आपण या ठिकाणी बघतोय लाखाडी आणि पैनगंगा या नदीच्या संगम या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे चित्र पाहायला मिळतं। या पुरामुळे जे आहे ते शेकडो हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेली, त्याचबरोबर काही घर आणि या ठिकाणी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अशा पद्धतीने कालपासून या गावात परिस्थिती पाहायला मिळते। कालपासूनच खरं तर या गावाला जे आहे ते या नदीच्या पाण्यामुळे वेढा आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तर काही नागरिक सुद्धा या शेती गेलेले या पाण्यामुळे अडकल्याचे चित्र सुद्धा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे गावकरी कालपासून जे आहे ते भयभीत आहेत। काही घर सुद्धा या पाण्याखाली गेल्याचे चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आणि या प्रचंड पुरामुळे जे आहे ते शेती पिकात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत स्थानिक गावकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। नेमकं नुकसान काय झालं, काय सांगाल? गावाला जे आहे ते पाण्याने वेढा घातलाय। कामारी आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये कालपासून अतिवृष्टी चालू आहे। त्यातल्या त्यात कामारीमध्ये आज सकाळी 8 वाजता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा हाहाकार चालू आहे। त्यामुळे पैनगंगा आणि लाखाडी नदीला पूर आलेला असून कामारीमधील जवळपास सर्व शेती पाण्याखाली बुडालेली असून गावाचा सुद्धा 30-40% भाग हा पाण्याखाली बुडालेला आहे। कामारीमधील अनेक लोकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये नेऊन ठेवण्यात आलेला आहे। आज एका पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असून शासन सुद्धा वरे सहस्रकुंड प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प निर्माण करून शेतकऱ्यांना बुडवण्याच्या विचारात आहे। त्यामुळे आमचं शासनाला आपल्या माध्यमातून आव्हान आहे की जरी आसमान जरी आमच्यावर कोसळून पडलेला असेल तरी आपण सुलतानी संकट आमच्यावर आणू नये व सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा आपण रद्द करण्यात यावा। तसेच तात्काळ या शेती पिकाचे जे झालेल्या पिकाचे नुकसान आहे त्याचे पंचनामे करून हेक्टरी आम्हाला 25,000 याप्रमाणे मदत देण्यात यावी, एवढं मी गावकऱ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी करतो। आता काही लोक अडकलेत का? गुराढोरांचं काय? पलीकडल्या भागामध्ये जवळपास 30 ते 35 लोक अडकलेले आहेत आणि 100-1 गुरढोरं पलीकडे अडकलेले आहेत कामारी मधली धोत्रा साईडला। त्यांना यायला आता चान्स नाहीये इकडे। निश्चित आपण बघतो हे गावकरी होते आणि या बाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणात नदीला पुराला चित्र पाहायला मिळतं आणि या पुरात म्हणजे आहेत ते 25 ते 30 लोक बाजूला अडकलेत। ते सुखरूप जरी असले तरी शेतात आहेत। त्याचबरोबर गुरढोरं अडकल्याची माहिती सुद्धा ग्रामस्थांनी दिली आणि ज्या पद्धतीने या नदीला पूर आला त्यामुळे गावात सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे। जर आज पाऊस उघडला तर हा पूर ओसरणार आहे, जर पाऊस पडला तर पुन्हा या गावची परिस्थिती बिकट होणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, कामारी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।